अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। व्यूअर्स कशी आहो सगळी, उम्मीद करताय बेस असाल। आम्ही लोक पण बेस आहोत, तुमची दुआ आहे, अल्लाहचा फजलो करम आहे। पाऊस एकदम ज़बरदस्त पडते। काल खाली जरा पावसाने धीर घेतला, आत्ता पण धीर आहे थोडं। मगून आम्ही पोपल पाडी आयलो, सुपारी बिट्टल नटचं जो झाड असते ना, ती पोपल आम्ही तोडी आयलो। दिलीपबाई आहे, दिलीपबाईच्या कारण ती पोपल पाडली जाईल, कारण त्यांना नॉलेज आहे। मग अल्हम्दुलिल्लाह ते बघूया प्रोसेस काय आहे ते दिलीपबाई दाखवतील तुम्हाला। जा पुढे घे। सांगायचं म्हणजे ही पोपळ वादळाने वगैरे त्याचे शेंडे वगैरे तुटतात आणि मग पोपळ नाकाम होते किंवा काही पोपळ अशा आडव्या होतात आणि मग लोकांचं नुकसान होतो। तर अशी ही वरचा शेंडा वादळाने तुटलेला आहे, तर त्या 2-3 पोपळ आहेत तोडायच्या। तर त्या तोडताना आपण कशी काळजी घेतली जाते ते तुम्हाला मी दाखवतो। ही आता काठी आणलेली आहे आपण। या पोपळीवरती पावसाचा काय तोडू शकत नाही, परंतु या काठीने ती रशी पहिली आधी बाहेर काढून घ्यावे लागेल। वरती काठीने खाली बुंदामध्ये फास टाकून ते काठीने वरती घ्यायचं आणि तो फास नंतर मग ती रशी तिकडे खेचलेली असते, ती एकाने रशी तिकडे खेचली की तो फास वरती बसतो पोपळीला। तर तुम्ही आता पाहू शकता, आम्ही आता त्या काठीला रशी बांधलेली आहे। पहिला आधी झाडी वगैरे आहे भरपूर, तर त्या झाडीच्या पलीकडे आम्ही पहिली रशी खेचण्यासाठी जी रशी आपल्याला पाहिजे ती आम्ही काढून घेतोय। पहिली पोपळीला बांधायची, नंतर दाखवतो तुम्हाला। त्या काठीला दोरी बांधले ना दिलीपबाईंनी। हे आता हे काठीचा टोक आहे, या काठीच्या टोकला आपण रशी बांधलेली आहे। आता हे बघा, ही रशी आता बांधून घेतली। तर ही रशी, ही काठी आता पुढे ढकलणार आणि रोडवरती रशी आम्ही काढून घेणार खेचण्यासाठी। नंतर मग ही पोपळ तोडायची आहे। बघा, ही पोपळ तोडायची आहे, तर इथे एक आटा मारून फास मारून तो ढिला ठेवणार आणि त्याला परत ही काठीचा टोक त्याला अडकवणार आणि मग काठी उंच वरती नेणार। बरोबर। आणि मग तिकडे रशी मग खेचायला लावणार, मग तो फास वरती बसतो एकदम, म्हणजे आपल्याला चढण्याची गरज नाही। बरोबर। तर हे आता रशी आम्ही बाहेर काढून घेतो। चला करूया सुरुवात। ही बघा, ही बाग आहे माशाअल्लाह। कशी घेतलं ना नका तिकडे रशी आणण्याच्या इकडं रशी तिकडं कमी पडेल। रिवर्स आम्हाला ती पोपळ तिकडची ती पोपळ तोडायची आहे। ती बघा, ती दाखवा तिकडे, ती पोपळ तोडायची आहे। तर ती पोपळ इथे वायर असल्यामुळे इलेक्ट्रिकची, हे बघा, हे इलेक्ट्रिकची वायर असल्यामुळे आम्हाला ती सरळ पाडली तर त्या वायरीवर येऊ शकते। आम्हाला क्रॉस इकडे घ्यायची आहे, म्हणून ती पोपळ मग अशी इकडे घेतलेली आहे। त्यासाठी रशी टाकून आम्ही घेतलेली आहे। आता पोपळला जो फास बुंदात लावणार तो मग काठीने वरती घ्यायचा आणि मग ती रशी इकडे खेचायला लावायची, मग तो फास वरती बसतो आणि मग खेचायला सोयीस्कर जातो। फुल एक्सपिरियन्स हा दिलीपबाई। बस बस फक्त तोडायला लागतील केलवणची पाना इथून नको जाऊ, केला येत आहे दगड सुटले। काढायला तकलीफ आहे। हलवू नका ते निघेल ते, जाऊ दे असंच वरती।
किती वर न्यायचं आहे? पडेल बघा ती अशी थांबा जरा, इथे आठवण पकडा मी तिकडनं post करतो. बघा, बांबू उभं केलं, दोरी वरती नेलावं आम्ही. हा, दिलीपायची कशी खेचती आणि मग गाठ पडेल आणि मग त्याच्यानंतर फरशी आम्ही फरशीने तोडू. अहो पण मी काय बोलताय, ही तोडाल कशासाठी तोडाल, कशा निमित्ताने तोडाल ती तरी व्ह्युअर्सला सांगा. हे तुम्ही त्याचा काय तुम्ही उपयोग घ्याल? याचा चिरकाम केला जाते. ओके. हे मस्त एकदम चवडे चवडे रिपो सारखे बनतात. त्याने एक पार्टिशन बनवायला तुम्ही यूज करू शकतो किंवा छपरा बनवायचा असते छपऱ्यासाठी यूज करू शकता आणि छपऱ्याच्या खालती टाकतात आणि त्याच्यावरती तुम्ही प्लास्टिक टाका. ते एकदम मस्त उत्तम गुड. गावठी गावठी जुगाड. गावठी जुगाड. बस. काय दिलीपायची आयडिया बघ. हा बाजू 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 कमी. अरे, अल्लाहू लागला असता. अकबर. म्हणजे फरशीने तोडण्याची गरजच नाही. गरजच नाही. ती कशी ओढली तीच तुटली. आयडिया मॅन. दिलीप भाईची आयडिया बघा व्ह्युअर्स. आवरी मोठी पोपल. ओ जवळ किती फूट असेल? 25-30? नाही बा जास्ती. हा 40-50 फूटची बोलिया गेला होते. ही हय पोपल हय आणि ती पोपल बुंदांशी कशी उपकलेन बघा दिलीप बाईनी. आणि मी त्याच्या बुंदाऱ्यातल्या उभीच आहे. अल्लाह है बचाने वाला बहुत. बेशक. अभी दिलीप भाई ने इसके पहले ही उस पे 4-5 वार नीचे से करके छोड़े थे. ओके. और बाद में तवाच वहाँ से खींचे वैसी. ये आपके सामने रिजल्ट. रिजल्ट है, नतीजा है. देखिए. तुटले ना तिथं? हो हो मी तोडलं होतं तिथं तुटले का? हो. व्ह्युअर्स हिरवल इतकी आहे की जाम मच्छर आहे. पुरी बाग आहे ना ही आमच्या समिधा वहिनीची. तर इतकी त्यातला मतलब मच्छर आहे. पाहिजे. बापरे. गोलतकराच्या बागेत आम्ही उभी हाव. बोला. काय हो मासली आहे काय? आम्हाला पण आणून द्या. हा दोघांनी एकटे नुका खाऊ. ते आता आपण लांबी बघून कापायची. हो काय? गुड. फरशी घेऊन या. चालेल. काय करू? रस्सी घ्यायची. हां तर रिवाज आम्ही फरशीने तोडणार होतो. पहिलं मी थोडंसं कोयत्याने तोडून बघितला तर पूर्ण सुकलेली आहे. बऱ्याच वर्षापूर्वीची ती सुकलेली पोपळ आहे. त्याच्यामुळे मी थोडंसं कोयत्याने मारून बघितला होता की पोपळ ओली आहे का सुकी आहे. तर ती सुकी होती आणि 2 वर्षापूर्वी ती बाद झालेली आहे. तर ती पोपळ कदाचित कामाला पण येऊन लाकडं त्याची जर चिरली तर कामाला येऊ शकणार नाहीत असं मला जाणवत आहे. तरी पण आपण बघूया. आपण चिरून बघू. चिरल्याच्या नंतरच आपल्याला कळणार चांगली आहे की वाईट आहे. जेव्हा फासवरती लावला तर मी माझ्या इकडून मी खेचून बघितला कारण पोपळ कुजलेली आहे, ती जरा सडलेली आहे म्हणून खेचून बघितलं तर लगेच तुटली. ती मी जरासं तोडलं होतं पण हाय सगळी लगेच तुटली. त्याच्यामुळे पोपळ काय कामाची नाही आहे. बघूया आपण चिरून बघूया. दोरी खोलायची का कापायची डायरेक्ट? खेचायला हे खेचण्यासाठी लावलेली ती फरशी आहे ना. हो दिलीप बाय जरा या मच्छरसाठी काही जुगाड लावा ना. मच्छरीने हैराण केला नाही वो. आमच्या दिलीप भाईशी हजारो जुगाड मिळतील. भाभी म्हणते मच्छरसाठी काहीतरी जुगाड लावा. तर ऑल महाराष्ट्रामध्ये बघा त्यापूर्वी ज्या वेळेला मच्छर हा प्रादुर्भाव नव्हता कारण मच्छर पूर्वी नव्हतीच. आरामशीर लोक बिंदास झोपायची. जेव्हा घरोघरी गावी घरं वगैरे झाली आणि प्रत्येकाच्या घरी संडास वगैरे
आपल्या संडासासाठी आपल्या महिलांसाठी पुरुषांसाठी सगळ्यांसाठी आपण घरामध्ये जो संडास बांधतो त्याच्यामुळे टाक्या त्या आजूबाजू परिसरामध्येच जायला लागला संडास, त्याचं काय जे काढून दुसरीकडे नेला जातो गॅससाठी त्याचं काय ते न नेल्यामुळे तो संडास तिथेच राहतो आणि मुंबईवरून लोक आली की सगळे संडास करून सगळं तो तिथं पसरला जातो आणि त्याच्याने मच्छर भयंकर होते. त्याच्यावर इलाज कोणी करत नाही. त्याच्यावर जर औषध मुंबईवरून येतेवेळी जर जे राहणाऱ्या लोकांनी किंवा मुंबईवरून येणाऱ्या लोकांनी जे काय मच्छर जे डासचे काय मारण्याचे जर काय पंप वगैरे फवारे आणले आणि मारले तर थोडीफार मच्छर कमी होऊ शकते. परंतु ऑल महाराष्ट्राचे जर संडास बंद केले तर मच्छर पण बंद होईल असं मला वाटतंय. पण असं असंभवच आहे ना दिलीप, असं कसं होऊ शकते? संभव नाहीये. संभव नाहीच आहे, कारण संडासाशिवाय तर मग काय माणूसच नाही. व्ह्यूअर्स, आम्ही आमच्या व्हिडिओच्या जरिये आम्ही तुम्हाला भरपूर काही दाखवत असतो. आमचे व्हिडिओ काही युनिकच असतात, एकदम वेगळेच असतात. काही पण आम्ही आमचा मतलब कोकणातलं काय काय होते ती आम्ही सगळं तुम्हाला रिव्हील करतो, एक्सप्लोअर करतो. बघा तुम्ही आमच्या कोकणातलं परिसर, पावसाचा टाईम आहे, मच्छरीचा आतंक आहे. आणि बघा आमच्या दिलीप भाईचा अल्लाहू अकबर, बापरे, ऊंच नीच खबड जागा असते, चढ उतर बघू शकता. इतकी मोठी पोपळ दिलीप भाईने आर्या केले ना, पाहिजे बापरे, हॅमर, कुल्हाडी. आमच्या दिलीप भाईची पहिचान ही आहे की ते ऑलराऊंडर आहात आणि ते कुणाच्या पण कव्वा पण खत्ते पण कामी येतात. त्यांची ही पहिचान आहे आमच्या दिलीप भाईची. तुम्ही रात्री अपरात्री तुम्ही आवाज द्या दिलीप भाईला, दिलीप भाई सगळ्यांच्या सेवेसाठी हजर आहात. काय झाला बोला नंदकुमार. बघा दिलीप भाईचे अजून एक मित्र उभे राहिले दिलीप भाईला आवाज द्यायला. तो माझा खास मित्र आहे. हो का? अहो तुम्ही जरा तोंड दाखवा की. माझा जुना मित्र, मच्छी पकडणारा माझा दोस्त. काय नाव तुमचं सांगा? नंदकुमार जांभारकर. आम्ही दोघे मच्छी खेकडी सगळं तिथे आम्ही घबीतून मच्छी काढायचो. आमच्या व्हिडिओमध्ये हाय करा. आता बाय. दिलीप भाई स्वतःची काळजी घ्या तुम्ही. पत्र नाही जाणार. हो बापरे. होय ना, फुल एक्सपिरियन्स पर्सन. दाखवा दिलीप भाई. हा बघा, वाव, दिलीप भाई खरंच सांगले की पोपल लागली आहे. मगून पोपळ सगळे कुजली आहे. तरी पण जे काय कामी येईल ती येईल. पावसापुरती हो, तात्पुरती असू द्या. आपण नंतर दुसरी पोपल तोडूया. चांगल्यातली कुणाची तरी पोपल बोलायचा द्या. काय स्कूल नाही. अरे बापरे, एसटी नाही आली. बघा व्ह्यूअर्स, आमची बाई गेली होती 9 वाजता. अक्कू 9:15ची गाडी. बघा आमची बाई गेली होती 9 वाजल्यापासून. 9 वाजता 9:15ची एसटी आहे आणि 9 वाजता आमची बाई घरची निघाली ती स्कूलला जाया. पण गाडी अजून आली नाही. ही ऐसा आमच्या इकडे चाललेला होय. गोवा पण खर्चा पण टायमातला एसटी येतात जातात. जरा तुम्ही सांगा की ह्याचा काय करी. याचा बाय आमच्या स्कूलला जायला बायला आमच्या प्रॉब्लेम होते. नेहमी 1-1 तास एसटी लेट. तिकडनं ढकलायला पाहिजे. काय सांगतात तुम्ही? तोडायला आलाव? तोडून झाली. हो ती रशी घ्या, खेचा घ्या तुम्ही. थोडा व्हिडिओ मध्ये बी याल. पाऊस आला. ये रे पावसा तुला देते पैसा. पाऊस आला मोठा पैसा. थांबू काय? हो काय मच्छी? करवल आणलात. अरे वा.
बहुत मेहनत का काम है, दिलीप भाई और हमारे ओ दोनों मिलके कर रहे हैं। देखिए कोकण में बारिश के वक्त का परिसर, माहौल कैसा होता है। माशाल्लाह, आज मेरा बारिश में नहाने का मूड हो रहा है, मन हो रहा है। ढकला अरे वाह, ढकला अरे वाह। ढकला इथे काय अकू मच्छर चावेल बेटा। भात झालं इकडे आता संदीप दादा जरा हाय करा। बघा संदीप दादाच्या टोपल्यात शेण आहे। अरे वा, पाऊस मोप कुठं होईल माशाल्लाह। जोरात आलेला आहे। आता आम्ही पलता वाव घरातला, अदरवाईज कॅमेरातला पाणी जाईल। काय बोलियाचा बघा दिलीप भाई आणि ही आमची लुना पण पावसासाठी चाल चाल तिकडे चाल। तर आता पाऊस आलेला, आमचं काम थांबलेलं आहे। हां हे पावसाची पन्हाळी आहे। त्या पन्हाळीला पाऊस कसा पडतोय आणि ती पाठीमागची पन्हाळी आहे। हां एक तो पन्हाळी लावून तो पाणी कसा सोडलेला आहे बघा। तो आपण पावसाचं पाणी जर नळाला पाणी नाही आला तर आपण तो पाणी यूज करू शकतो। आपण भरतोय ना पाणी, एक पाण्याली तिकडे पण आहे, आपण तिथल्या याने काम भागतो आपला। आणि हा बघा, ही आता बघा फोपल कशी हालते बघा पावसाने वाऱ्याने। ते ही फोपल आम्ही एक काढली आहे दिलीपबाईंनी, आता दुसरी काढायची आहे, ठीक आहे। ते नंतर त्याला आम्ही उपयोगी देऊ। बघा पावसाचा जो वातावरण आहे, हिरवळ आणि पाऊस पडते, नजारो किती बेस्ट दिसतोय। हां, आमची अकिफा परत येईली स्कूल आज खाडू झालो म्हणजे एस टीवाल्यांच्या कारण, एस टी आयडी नाही, राईट। हां अब्बू आता भोपल कापतात। जजमेंटल जजमेंट तुमच्या पण खोपलं पाण्यात चालते। आमच्या दिलीपबाईला आवाज द्या, काही ना दिलीपबाई, हो दिलीपबाई, बरोबर ना। तुमच्या पण खोपल्या पाडायच्या असल्या तर आमच्या दिलीपबाईशी संपर्क करा। असू द्या हो, बदनशिबीची ती खोपल बाद झालेली भेटली आपल्याला। आपल्याकडे भरपूर खोपली आहेत पाडायला। समोर आली की तुला येईल माझ्या अंगात। होय कला ताई, घरी आहेस ना? गेली कला ताई गेली। हा, कला ताई गेली बोलताय। कला ताई गेली। बाप रे बाप, हा झालं झालं। पोपळीचे 3 तुकडे पोपळ। बघा पोपलींची कशी शेव निघतय। शेव शेव शिवाय हा शिवाय ना शेवाय बनवून ना, खाऊया। शेवेचं पुढं आणि शेव दिसते। हा तुम्ही खावा बनवून। हो, झाडू बनवायचे, झाडू झाडू चला। किती वाजता पण जायचा? आता उठून या, किती वाजता कुठे आहे? गडी लागलेत कामाला। व्ह्यूअर्स, आम्ही दुसऱ्या व्हिडिओत दाखवणार आहोत की ह्या पोपलीचा आम्ही तोडून काय इस्तेमाल करणार आहोत। बघा बघा बघा, इतकी हेवी पोपल आहे, इतकी जाड्या तण्याची पोपल आहे। अहो थांबा, माटी मग बघा ते आम्ही उभी आहो। एस टी वाल्यांना माझा एक निरोप, ऐसा नको करू, आमच्या बाईचे खाडे होतात।
आमच्या अशा बाईचे आजची बात करू नको. आमच्या गावचे रस्ते खाबड खुबडात, अवरे पण काय खराब नाही आहात तरी पण. आणि आमची स्कूटी हय आम्ही घेऊन जात नाही, कारण वेळी वाकडी वल्ले हात आमच्या इकडे, त्यासाठी आम्ही गाडी काढत नाही. आम्ही एस टीनीच जाता येता, बायला पण पोचवतो एस टीनी स्कूलला. आणि जेव्हा जेव्हा एस टीवाल्यांनी खाडो के मतलब की गाडी लेट झाली काही पण बिघाड काम निघू शकते, ऐसा नाही आहे. गाडीतला काही बिघाड काम निघला असला तर एस टी ना आली असेल. आता त्याच्यानंतर 11 आणि 11:30ला पण कवा कवा 9ची एस टी येते, तर मग फायदा होत नाही. आमच्या बायचा हाफ डे तर निघून जाते, त्याच्यानंतर मारतो तास ट्रॅव्हलिंगला जाते, मग काय स्कूलचा काही फायदा नसते. मग आमच्या बायची आज सुट्टी आहे ना बाय. जर एस टीवाले आले असते तर ही गंमत गप्पा गोष्टी तुला बघ्या मिळल्या नसते, राईट. बघ वरती पण मला कंटाळा येते घरात. घरात कंटालो येते. हाँ, ये बुक लवर है, स्कूल लवर है ये, इसको घर में अच्छा नहीं लगता. कैसा लागला बघा. आता मी दिलीप आणि मी Yes. चलतो. हां, अरे पण दिलीप भाई रेनकोट का नाही पेनले. दिलीप भाई आयरन मॅन. फायरमॅन, आयरन मॅन. बिगर रेनकोटवाली माणसं आहे. आता ही रस्सीला पूर्ण वेटा मारून घेतलेला आहे. हां, या दिलीप भाई. फाशी का खंड हाथी का फंदा उचला आता. आणि जल्दी जल्दी दुसरा व्हिडिओ बनवायला रेडी व्हा दिलीप भाई, फटाफट. त्याचे रिप्यो काढी याच्यात आपल्याला मांडवातला घाली याच्यात. लगा यस, फाशी का खंडा नो, आपल्या ओट्यावर ठेवायचे. हा? वटीवर घरी की पुष्टीवर. राईट हँड, राईट हँड. हो, घरी थांब, थांब. कामाला. ठीक आहे. अरे गडी लागले कामाला. उद्या तापायला भेटेल आपल्याला. चला घ्या. आमच्या ह्या गडीची मजुरी किती आहे माहिती आहे का तुम्हाला? या गडीची मजुरी कायच नाही आहे, है ना वो. हां? या गडीची मजुरी बोलता किती आहे, कायच नाही आहे. बापरे बाप, हार्ड वर्कर. येऊ नका या पुढे. रिवर्स तुम्हाला एक बात सांगीन मी, की ही आम्ही लोक घरच्याच माणसांनी का केले ही, यासाठी की गडी मिळत नाही. गड्यांना आमच्या गावात गड्यांना देसी घी लागलेला आहे, आणि ते अजिबात या मागत नाही. किती वखत नाही तरी 6 महिने जातात. बाबा रे, दादा रे, काका रे, आफोन जसं काही फुकट आफवता भाऊ येतच नाही. मग काय करी याचा आमचे दिलीप बाई महागडी हात. दिवस एकमेकात सहाय्य करू. नक्कीच, मला वाटत नाही कोण सहाय्य करतोय. अजिबात नाही. सगळे नथिंग. आमच्यासारखी व्यक्ती मिळणार नाही. अजिबात नाही मिळणार. एकमेकात सहाय्य करत राहावा. त्याचा डेफिनेट तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने फायदा होतो. मदत ही सर्वात महत्त्वाची चीज आहे. जर एखाद्याचा ॲक्सिडेंट होत असेल, रस्त्याने जाऊ नका, मदत करा. तुमच्या परीने जेवढी मदत करता येईल तेवढी करा, मग पुढे जावा. एखाद्याचा जीव वाचला तो उद्या. एक तुम्हाला मी कांड सांगतो. मी समतानगर पोलीस स्टेशनला ड्युटीला होतो, आणि कदाचित हे मी जे बोलतो आहे त्यांनी जर ही व्हिडिओ पाहिली तर कदाचित त्यांना अत्यंत आठवण येईल, आणि ते लगेच मला भेटायला येतील. परत त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येणारच. तर परत मला जिथे असेल तिथे भेटायला येतील. ही जर व्हिडिओ जर बघितली. कांड असा घडलेला की समतानगर पोलीस स्टेशन मालाडचा जो हायवे आहे त्या हायवेवरती ह्या दिवाळाला थडकून गाडी आदळली. म्हणजे दरवाजा उघडला आणि त्या महिलेचा नवीन लग्न झालेली लहान लहान बाळं होती, तिचा पाय बाहेर आला आणि तो पूर्ण इथून अरे बाप, इथून पाय पूर्ण तुटला गेला. इथून अरे बापरे. त्या महिलेला आम्हाला कॉल झाला समतानगर पोलीस स्टेशनमधून. आम्ही तात्काळ गेलो. त्या महिलेला पहिलं मी माझ्या मांडीवर घेतला, हातावर घेतला, तर तिला समजवण्याचा प्रयत्न केला. आणि ती महिला एवढी रडत होती, किंचळत होती. बाप रे बाप, आम्हालासुद्धा रडू आले. बापरे. तर असे भरपूर कांड आमचे पोलीस खात्यामध्ये होतात. आम्हाला रक्ताचे तुकडे हातात घ्यावे लागतात. भेजा जर निघालेल्या असेल तर जमा करून असं हातात घ्यावं लागतं. बापरे. अशा आम्ही नोकऱ्या केलेल्या आहेत. तर हे जे कांड झाला त्याच्यानंतर आम्ही त्या महिलेला हॉस्पिटलला घेऊन गेलो. हॉस्पिटलला गेल्यानंतर आम्ही तिथं काळजी घेतली. आम्ही संध्याकाळपर्यंत तिथं होतो. परत 2 दिवसांनी आम्ही परत 1 दिवसांनी परत गेलो, विचारपूस केली. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे ती महिला मोठ्या घरातली होती,
पैसेवाल्यांच्या घरातली होती. आणि ती महिला, त्या महिलेचे गाड्या माझ्या घरी, माझ्या चांदिवली म्हाडा येथे गाड्या बिल्डिंग खाली आल्या. लोक म्हणाले अरे एवढ्या गाड्या कशा काय आल्या. तर त्या गाड्या घेऊन मला मिठाईचा पुडा घेऊन आले आणि सगळ्यांनी माझं साठवण केलं होतं. तर मुंबई पोलिसला मला पण सांगणं आहे की तुमचं तोंड चांगलं ठेवा, शिवीगाळ करू नका. जेव्हा शिवीगाळ करायची असेल तेव्हा शिवीगाळ करा. जर कोण ऐकत नसेल तर दिली चालेल, पण कोणाला सहसा शिवी देऊ नका. आणि कामं चांगली करा, तोंड गोड ठेवा. तुमचं डेफिनेट तुमचं सर्व्हिस वगैरे चांगली जाईल. आणि आम्ही अशा प्रकारेच नोकरी केली. आम्हाला अधिकाऱ्यांनी, आम्हीसुद्धा स्टंट होतो, जरा कडक भूमिका घेतली आम्ही पण, परंतु अधिकाऱ्यानेच आम्हाला समजावला. त्याच्यानंतर आम्ही थोडी नांगी टाकून पब्लिकबरोबर प्रेमाने राहून, पब्लिकबरोबर राहणं गरजेचं आहे. ते तरच तुम्हाला ते मदत करतात आणि चांगल्या प्रकारे मदत करतात. आणि मोमेडियन आणि हिंदू कोणी नाही, मोमेडियनच सर्व जास्त उपयोगी पडतात. मला अनुभव आलेला आहे. आणि आजपर्यंत जे पोलीस खात्याला जे मदत करतात ते मोमेडियनच जास्त मदत करतात. पैशाअडक्याने म्हणा, पैशाकडे बघत नाहीत लोक, बराबर येतात, मदत करतात. आणि मराठी काही असे समजूतदार लोक आहेत, ते सुद्धा येतात, पटापट मदत करतात, सोशल वर्कर करतात. परंतु सोशल वर्कर करतेवेळी मला त्यांना सांगणं आहे की तुम्ही म्हणजे असं ग्रुपिंगनी राहू नका. ग्रुपिंगनी कोणावर हल्ला करू नका. एखादा व्यक्ती गरीब असते, त्या गरीबला भयंकर त्रास होतो. त्याचं वेळ आली तर एखाद्या जर काटीकुटी किंवा दणका बसला तर ती व्यक्ती मरू शकते. तुम्ही जेलमध्ये जाऊ शकता. आणि अजून काय पुढे सांगण्यात काय गरज नाही, तुम्हाला सगळं कल्पना आहे. चांगल्या प्रकारे राहा, तुमची तब्येत सांभाळा, सय्यद ठेवा चांगली. लोकांबरोबर जाता येताना राम करा, नमस्कार करा, सलाम वालेकुम करा. तर तुम्हाला खरंच त्याची पहिचान वाढत जाते. अशा प्रकारे आम्हाला अधिकाऱ्याने आम्हाला शिकवलं. आणि त्याप्रमाणे अजूनपर्यंत आम्ही गावी जरी राहिलो तरी सांगायचं तात्पर्य म्हणजे एक गावातला गर्दुला म्हणजे बुरा हाकणारा. एखादी व्यक्ती गडी राहिलेली, मुंबईवरनं लोक हायफाय लोक येतात आणि त्यांना हाक मारून राहतात. अशी सध्या परिस्थिती आहे. बेकार परिस्थिती आम्हाला बघायला मिळते. बरोबर. आज हुद्देदार माणसं कोण असतील चांगली त्यांना हाक मारायला मागत नाहीत, सरळ बाजूनी जातात. त्यांची लायकी काय, अवकात काय, त्यांची अवकात शून्य असते. पण ह्या व्यक्तींना हाक मारून राहावं लागतं आणि राहावंच लागतं. त्या व्यक्तींनी पण समजून गेलं पाहिजे की ह्यांची डिमांड, यांचं जो राहणीमान, त्यांची पर्सनॅलिटी बघून त्यांना पण हाक मारणं गरजेचं आहे. तुम्ही गावचे जरी गडी असले किंवा असे गुराखी वगैरे असले तरी तुमची ऐपत नसते, खाण्याची मुसीबत असते. परंतु मुंबईवर येणारा कमवून येणारा असतो, 4 पैसे राखलेला असतो, आईवडिलांना मदत केलेला असतो, आईवडिलांना वरती आणलेला असतो. अशा व्यक्तीला तुम्ही नमस्कार केला पाहिजे, चमत्कार केला पाहिजे, तरच आपला महाराष्ट्र सुधरेल. अहो, सगळेच दिलीप भाई नसतात, पण दिलीप भाई बनायचा प्रयत्न देखील करतील, नाही असा नाही. दिलीप भाई, यू हैव डन वेरी गुड जॉब दिलीप भाई. चलो अभी यहीं पे वीडियो फिनिश करते हैं. आपको कुछ कहना है? पुऱ्या भारतात मला ते माझा महाराष्ट्र मोग बेस वाटते. कारण इकडे काही पण बोला ते लढाई लफडे एवढे नाही आहेत. काय अवरे काय अजिबात नाही आहेत बोला. अल्हम्दुलिल्लाह होतात ते आपल्या नजरेत नाही. अरे वो दिमाग का खेळ आहे और कुछ आज नहीं. अवरी वर्ष आमनो अमानला आहो. Yes. आणि इकडे हिंदू मुस्लिम भाईचाऱ्याशी रहता ही मोठी बात आहे. अल्हम्दुलिल्लाह. अल्लाह ऐसा तुमला आमनो अमानला ठेव. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आपला महाराष्ट्र, जय दापोली आणि जय निमुटेवाडी. रत्नागिरी. ते आपला महाराष्ट्र पुढे वाढवा. माशाअल्लाह. काही ना काही छोटी कामे पण करा. छोटे कामेला हे नको समजू की छोटे काम जे असतात ते बरोबर नाही. हर काम आपल्या जागेवर बरोबर आहे. आपल्या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी बोललेलं आहे, हर काम आपल्या जागेवर बरोबर आहे. कुणालाच नीचा उच्चा नाही, सगळे बरोबर आहेत, सर्व समान. त्या हिशोबाने आम्ही जी कामं करतो ती आपल्या फायद्यासाठी करतो. म्हणजे फायदा म्हणजे आता ही शेड बांधलो, दिलीप भाईंनी इतकी मेहनत केली आणि साकीबला घेऊन. मी पण थोडी मेहनत केलो, पण सगळा श्रेय त्यांना जाते. इतका त्यांनी केले कष्ट काही विचारू नको, कोण नाही करू शकत. बहुत मेहनत करतात दिलीप त्या भाई. हिशोबाने काही ना काही करत राहिलो ना, ते आपला गुजारा पण होते. म्हणजे गावात पण माणूस येऊ शकते. ऐसा नाही की शहरातच जाऊन कमायला पाहिजे, इकडे पण होऊ शकते. म्हणजे हिंमत नको हवी. सांगायचं म्हणजे मुंबईला राहणारी लोक त्यांना विनंती आहे की तुम्ही
आयुष्यामध्ये गावी कधी फिरकले नाही, जागा जमीन कधी पाहिल्या नाही, तुम्ही धोंडा उचलला नाही, गवत काढला नाही, कधी 5 पैसे तिथं खर्च केले नाही, तुमच्या जागा नावावर आहेत, बरोबर आहे. त्यांची काळजी घ्या जागाची. हां, त्या काळजी घ्या त्या जागेची. या त्याला तिथे किती वहिवाट करते, एवढी पैसा किती लागतो ते पहा. तर राहणारी जी लोकं असतात ती वहिवाट करत असतात, त्यांचे 2 पैसे जात असतात, मेहनत जात असते. तर ती मेहनतीचा तुम्ही ज्या वेळेला गावी येता तर त्यावेळेला तुम्हाला त्यांनाच धरून ती कामं करावी लागतात. तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. नाही, तुम्ही तुमची जागा जमीन आहे, झाडे लावा, झाडे जगवा आणि आपल्या भूमीला सेफ करा. आणि सेफ और अर्थ हर एक व्यक्तीने झाडे लावले पाहिजे. ते एकेकाजवळ एवढी जमीन आहे की ते झाडं लावू शकतात. भाषा पण वसाड आहे काय कामाची. आणि आपली जमिनी जी पण विकता तुम्ही ती विकू नका. तुम्ही काहीतरी कष्ट करा त्यामध्ये. हां, पैसा काय आज नाही उद्या संपून जाणार, तो काय राहणार नाही. आता आमच्या पण जमिनी आहेत. दिलीप भाई एक मला बोलूया तू चान्स द्या तुम्ही लोक. बरोबर ह्यो निरोप ते मी पण देतात सगळ्यांना की गावात या, गावात या, जाग्या जमिनीचा वापर घ्या, योग्य वापर घ्या. पण गावात येऊन राहायचं कैसा, ह्या लाईटीने किती बोंबलवलं आणि तुम्हाला माहिती आहे कंटिन्यूस 11 दिवस झालेत आमच्याकडे लाईट नाही आहे. कसं आहे माहिती आहे काय की इलेक्ट्रिसिटी आता महाराष्ट्र पुढे चाललेलं आहे. जमिनीतून वायर जमिनीतून काढून इलेक्ट्रिक लोकांना सप्लाय द्यायचा विचार चाललेला आहे. चांगली घटना आहे. कारण म्हणजे तर सांगायचं म्हणजे की आज प्रत्येक कोकण म्हणजे आपला भरलेला कोकण आहे, झाडाझुडपांनी भरलेला कोकण आहे. हा कोकण आपल्याला ज्या वेळेला झाडं वगैरे त्याच्या फांद्या वगैरे सुकतात वगैरे तर त्या उंच असतात आणि गडी तर हल्ली दारू बिरू पिऊन कंगाल झालेले असतात, खोकले झालेले असतात, काम करू शकत नाहीत. आज आम्ही प्रत्यक्ष बघतोय की गडी बसून खात आहेत आणि महिला काम करत आहेत, अशी परिस्थिती आहे. तर तुम्ही गाड्याने सुद्धा दारू बिरू न पिता तुम्ही कष्ट करा, जरा मोजकीच दारू पिया. दारूचं प्रमाण पण असं आहे की दारू पिया तुम्ही, परंतु कशी की ज्या वेळेला तुम्ही काम कराल तर तो आराम तुमचा जो शरीराला जो काय कष्ट झालेला असतो, त्रास झालेला असतो, तो तुम्हाला सहन करावा लागतो. म्हणून तुम्ही थोडीशी संध्याकाळी जर दारू पियालीत ठीक आहे. पूर्वी तशीच लोकं पित होती आणि प्रमाणात पित होती. अशा प्रकारे तुम्ही जर राहिलात तर तुमची बॉडी पण तंदुरुस्त राहील, तुम्ही चांगलं शरीराने धडकष्ट व्हाल, काम कराल, तुमच्या फॅमिलीला, मुलांना, सगळ्यांना मदत होईल आणि अशा प्रकारे तुम्ही राहा, सगळ्या सुखात राहा, आनंदात राहा. आज अशी परिस्थिती आहे की कोणी कोणाला विचारत नाही, एकोप्याने राहायचा प्रयत्न करतात. ते गलत आहे. एकोप्याने राहू नका. वेळ काळ अशी येते माणसाला हार्ट अटॅक येतो, त्यावेळेला तो वाचण्यासारखा असतो, परंतु समोरच्या व्यक्तीला तुम्ही किंमत देत नसल्यामुळे ती व्यक्ती बाजूने निघून जाते आणि तुमचा प्राण जातो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण तुम्ही जे सांगितलं ना लाईटीचा, ते कोलतारमध्ये जमिनीतून लाईट आलेली आहे, म्हणजे वायर वेयर सर्व काम झालेलं आहे, दाबोलचं पण झालेलं आहे. मला वाटते 1-2 वर्ष आणखी जातील आपली समस्या हल व्हायला. जर एवढी वर्ष झालं तर मी अगोदरच म्हटलेलो आहे, मी सक्सेस झाला तर खूप चांगली गोष्ट आहे. सक्सेस होणार, कारण प्रयत्न चालू आहे त्यांचं, नाही असं नाही. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करायची की सक्सेस व्हावाच. मी म्हटलंय पहिला सक्सेस झालंच पाहिजे. आता कारण जमिनी पण आता कोण जेसीपी लावतो मध्ये लगेच, कोण घराचं काम करायला आला, नवीन घर बांधायला जेसीपी लावतो, लगेच उखडल्या जातात, त्यांना माहिती नसतं तिथं जमिनीमध्ये वायर पण आता नाही तसे करणार. ते जमिनीचे वायर जे आहेत ना आता रोडाच्या साईडून गेलेले आहेत, कुठल्या गावात नाही. आत्ता सांगायचं तात्पर्य म्हणजे आज आता आमच्या ग्रुप ग्रामपंचायतमधून नवीन योजना, नवीन नळाची योजना केली. चांगली गोष्ट आहे, नवीन नळाची योजना केली. परंतु मी प्रत्यक्षात 2-3 ठिकाणी असं बघितलं की नाल्याच्या बाजूने त्यांच्या घराच्या समोरून जर पाईप जर गेला असेल तर पाला पचवला गोळा करतात आणि तिथे आग लावतात. खालची जमीन गरम झाल्यानंतर तो पाईप तो तर आहे, नवीन लाईन आहे ते ही काळजी घेत नाहीत. तसेच जमिनीची पण जर जमिनीमधून इलेक्ट्रिक जर गेली तर कोणी अचानक कोण येतो, कोणाला माहिती नसतो, तेव्हा उखडल्या जातात, पाईप उखडले जातात, वायर पण उखडली जाणार. समजा या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. का दिलीप भाई, इलेक्ट्रिसिटीची जी वरती नसते ती खाली एकदम जाते. आणि दुसरी बात जे मी बोलत होतो, पाईप जे आपले फाटतात ना, नवीन लाईन असून सर्व पाईप फाटतात. 2 दिवशी 3 दिवशी पाईपाचा आता 3 दिवस आपल्याला पाणी नाही, पाईप फाटलाय म्हणून. हे ह्याच्यावरती लक्ष द्यावा ग्रामपंचायत. प्रत्येक आठवड्यातला 2 महिलांना एक सजेशन देतो
कारण मुंबई पोलीसमधून मी रिटायर झाल्यामुळे जरा थोडी महिलांनी काळजी घेतली पाहिजे. रात्री अपरात्री आता पोलिसांच्या वगैरे गाड्या आहेत. कॉल करा तुम्ही, जरूर तुम्हाला गाड्या येतील. 112. हां, तर आल्यानंतर तुम्ही हल्लागुल्ला करू नका. पोलिसांना सहकार्य करा चांगला. दुसरी गोष्ट म्हणजे महिला ज्या वेळेला बाहेर पडतात, मुली बाहेर पडतात, लहान मुलं बाहेर पडतात, तर त्यावेळेला रिक्षा, एखादा गरजूला जर रिक्षा असेल, गरजूला रिक्षा, दारू पिणारा रिक्षा असेल तर त्या रिक्षामध्ये बसू नका, दुसरी रिक्षा पकडा. एखादी वयस्कर व्यक्ती असेल ती रिक्षा पकडू नका, तुम्ही चांगली रिक्षा पकडा. बरोबर. याची काळजी घ्या की पुढं होणारा जो अनर्थ टळतो, ॲक्सिडेंट वगैरे होणारा असतो तो टळतो. तुम्ही सुखरूप घरी जाता आणि काळजी घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला. कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. आगे आगे देखने के लिए बहुत कुछ है. अभी देखो हम लोग ने सुपारी का जो पोपड़ गिराए हैं उसके अभी हम लोगों को पट्टी पट्टी काट के, और हमारा जो अभी इसको क्या बोल सकते हैं, जुगी हाट, उसके ऊपर हम लोगों को रूफटॉप बनाना वो है. रीप लगाते हैं उस हिसाब से लगाने यस, का है. रूफटॉप बनाना है ताकि हम लोगों का वो सेफ रह हम सके. लोगों ने, जो दिलीप भाई ने, कन्नो ने और मैंने, नासिर मुल्ला फ्रॉम कोलतरे, हमने जो आपको जो भी अच्छी अच्छी बातें बताई हैं, तो आप कमेंट सेक्शन में जाके उसका रिस्पांस दीजिए. आपको वीडियो कैसा लगा ये बताइए, और कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. हम क्या करते मिलते हैं हैं, फिर. हम क्या करते हैं कि कुछ ऐसा आपको दिखाना चाहते हैं जो आपको पसंद आए. कुछ भी नहीं ऐसा दिखाना चाहते हैं, यानी कुछ काम का दिखाना चाहते हैं. ठीक है, तो कोकण की दुनिया से जुड़े रहिए. इसी तरह आपको आगे बहुत कुछ दिखाने के लिए है अपने पास. नेक्स्ट वीडियो में. अल्लाह अल्लाह हाफिज़. हाफिज़. टेक केयर. अल्लाह हाफिज.